शिमला मिरची भरून करणार आहोत. जसे वांग्याची भाजी करतो आपण वांगी भरून, तसं शिमला मिरची भरून बनवणार आहोत. त्याकरता शिमला मिरची घेतली आहे ना, असे काप करून घेतले, ते पाण्यात ठेवले. त्याकरता लागणारं साहित्य: शेंगदाणे कुटून घेतले, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे, शाजिरी लवंग दालचिनीचा, कांदा खोबऱ्याचा 1 वाटी, छोटं 1 चमचाभर तिखट घेतला आहे, पाव चमचा हळद घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलं, 1 छोटा कांदा चिरून घेतला, 1 छोटा टमाटा चिरून घेतला आणि तेल घेतलं. आपण प्रोसेस बघणार आहोत. तेल तापलं आपलं, आपण कांदा चिरलेला टाकून घेणार आहोत. आपण शेंगदाण्याच्या कुटात कांदा लसणाचा मसाला टाकून घेतलाय, गरम मसाला टाकून घेतलाय, हळद टाकून घेतली आहे आणि अद्रक कोथिंबीर ही सर्व मिक्स करायचं आहे. त्यानंतर हे टोमॅटो बारीक चिरलेले होते ते हे मिक्स करत आहोत. आपण चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेणार आहोत. पाणी न घालता टोमॅटोचं पाणी असेल तर व्यवस्थित घटसर असं आपण शेंगदाण्याच्या कुटाचं मिश्रण करून घेतलं आहे. आपण 1 शिमला मिरची पाणी नितळून असं भरून घ्यायची आहे आणि कढईत सोडून टाकायचे. अशाच पद्धतीने सर्व मिरच्या भरून तेलामध्ये आपण परतणार आहोत. शिमला मिरची असंच आपण 5-10 मिनिटं परतून घेणार आहोत. 5 ते 10 मिनिटं असं बारीक गॅस करून. जर असं वाटत असेल की बाबा मिरचीला तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल तर थोडासा मी 1 अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आपण याला 10 मिनिटं बारीक गॅस करून झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटं झाली आहे. शिमला मिरची भरून छान झाली आहे, शिजली आहे, व्यवस्थित खाण्यासाठी रेडी आहे. आपण सर्व करून घेणार आहोत. शिमला मिरची सर्व करून घेतलेला आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.